विविध बातम्यांसाठी तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये. बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चारे काटेगाव रोडवरील पूल गेला वाहून, जगदाळे वस्तीचा संपर्क तुटला. चारे काटेगाव रोडवरील नदीचा पूल पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने जगदाळे वस्तीचा गावाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन, उडीद, कांदा यासह फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत. या परिस्थितीत अनेक जनावरे चारा पाणी विना शेतात अडकली आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. या दरम्यान वारंवार येणाऱ्या पुरामुळे अशा समस्या निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी नवीन मजबूत पूल उभारण्याची मागणी केली आहे. आज या चारे काटेगाव पुलावरती आम्ही सर्व ग्रामस्थ जमलेलो आहोत. आज जवळपास 3 दिवस झालं परिस्थिती अशी आहे की आमचे काही लोक आमची जगदाळे वस्ती पलीकडे आहे, ते बरेचसे लोक आमच्या पलीकडे अडकलेले आहेत. त्याचसोबत बऱ्याच जणांचे जनावरांचे कोटे वगैरे त्या बाजूला आहेत. पूर्ण म्हणजे गावाचा संपर्क तुटल्यामुळं काही लोक गावात आलेले आहेत, त्यांचे जनावरे कोटे वगैरे तिकडे आहेत. त्यांना 3 दिवस झाला चारा पाणी नाही. जर लोकांना तिथपर्यंत जायचं म्हणलं तर आज जवळपास महामार्गी 20 किलोमीटर पूर्ण अंतर काढून तिथपर्यंत जायचं आणि तिथून यायचं. हे झालं ज्यांच्याकडे सोय आहे वाहनाची वगैरे. अशी बरीचशी लोक आहेत ज्यांच्याकडे वाहनं नाही. गोरगरीब लोकांना तिथपर्यंत जाण्या येण्यासाठी हे नाहीये. सोयाबीनचं पिकांचं तर पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. पण त्याचबरोबर आज जवळपास 3 दिवस झालं जनावरं उपाशी आहेत. आज शाळेच्या मुलांना, विद्यार्थ्यांना वगैरे जाण्या येण्यासाठी हे नाहीये, तिथून येता येत नाही. पूर्णपणे पूर उकळलेला आहे. ही व्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ जवळपास 3 ते 4 वर्षापासून प्रशासनाला सांगत आहोत. इथं बरेचसे ऍक्सिडेंट झालेत, कोणाचे हात मोडलेत, पाय मोडलेत, म्हणजे काही लोक मरता मरता वाचलेत, बरेच जण जनावरं वगैरे वाहून गेलेत आजपर्यंत. ही आमची 3-4 वर्षापासून हा एकदम म्हणजे कामाबाहेर गेलेला पूल आहे, पूर्ण वाहून गेलेला पूल आहे. याच्याकडे आजपर्यंत ना कोणत्या प्रशासनाने, ना आमदाराने, ना खासदाराने कोणीच लक्ष दिलेलं नाही याकडं. तर लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी. जो काय असेल ती उपाययोजना करावी, गावासाठी लोकांची सोय करावी. माणसाचं सोडावं, माणसं काही करतील. आज जनावरं तिथं उपाशी आहेत सगळ्यांचे. आज जनावरं तिथंही बऱ्याच जण, तिकडून दुसरी मुसवावाडीची नदी त्या बाजूला आहे, त्या नदीला पूर आला आहे का, त्यांचे जनावरं राहिलेत का गेलेत हे सुद्धा अक्षरशः लोक तिथपर्यंत बघायला गेलेले नाहीत. आज वस्तीवरची लोक असतील त्यांना इकडे गावात येण्या जाण्यासाठी, शाळेसाठी, विद्यार्थ्यांना वगैरे सगळ्यांनी अतिशय म्हणजे बेकार कंडिशन चालू आहे. इथं आता या नदीच्या या बाजूच्या झालंय काही गोटे आहेत, इथं परवा दिवशी जनावरं वाहून जाता जाता राहिली. काही लोकांच्या, ग्रामस्थांच्या सक्रियतेमुळे याच्यामुळे ते थोडंसं जनावरं वगैरे त्यांना बाजूला घ्यायला सहकार्य झालं. नाहीतर अतिशय म्हणजे प्रशासन कधी लक्ष देणार आहे? 10-5 लोक आमची मेल्यावर लक्ष देणार आहे का आमची जनावरं वाहून गेल्यावर, आमचं पूर्ण हे झाल्यावर लक्ष देणार आहे? तर प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी व याच्यातनं काहीतरी पर्याय करून द्यावा आम्हाला. लवकरात लवकर सोय करावी, अन्यथा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं इथं एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल ही आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो. मी तानाजी जगदाळे, बार्शी तालुका काँग्रेस येथे. आज चारे या गावामध्ये ही जी पूर परिस्थिती उद्भवलेली आहे ती गेले 1 महिना 4-5 दिवसाला या ठिकाणी अडथळा निर्माण होतो. याची शासकीय पूर्ण पंचनामे नोंद पूर्वी झालेली आहे. या पुलाच्या कामाच्या संदर्भात बांधकाम विभाग बार्शी यांच्याकडं पूर्णतः याचं इस्टिमेट तयार आहे, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. यांच्याशी ज्यावेळेस संपर्क साधला होता एप्रिल 2025 तेव्हा पुढच्या महिन्यात काम चालू होईल असं सांगितलं होतं, परंतु ते अद्याप चालू झालं नाही. त्याचा परिणाम असा झाला की या ठिकाणाहून कमीत कमी 40% गावाच्या शेतीचा जाण्या येण्याचा हा रस्ता आहे. काटेगावला शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा रस्ता आहे. 4 गावाला जोडणारा हा रस्ता असून त्याची पूर्णतः गैरसोय झालेली आहे. शासनानं मंजूर असलेला हा पूल तात्काळ उभा करून देण्यात यावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. त्याचबरोबर आता
बार्शीच्या बांधकाम विभागाचे मळवणे सर यांनाही ग्रामस्थांनी या ठिकाणाहून फोनवरती संपर्क साधला. त्यांनी सांगितले आहे की प्रतिनिधीकडून तात्काळ याची पाहणी होऊन माननीय तहसीलदार बार्शी यांना याचा अहवाल सादर करण्यात येईल व लवकरात लवकर पूल उभा करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. परंतु हे नुसतं आश्वासन नको, ह्याची कारवाई होणं गरजेचं आहे. आत्ता पूर्ण गावाचा संपर्क तुटलेला आहे. या ठिकाणाहून माणसाला बी जाता येत नाही, वाहनाचा तर विषयच नाही. पूर्ण कॉन्क्रीट याच्या पुराच्या पाण्यानं उलटून खालच्या बाजूला वाहून गेलेला आहे. तरी माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना चारी ग्रामस्थांच्या वतीनं आमचं निश्चित विनंती आणि आग्रहाचं सांगणं आहे की ही तात्काळ पूल उभा राहावा. मी बाबासाहेब रामलिंग जगदाळे, जनहितार्थ जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा ग्रामीण. गेली 2 वर्षापासून या पुलाबाबत सातत्यानं पाठपुरावा करून पेपरलाही बातम्या देऊन PWD ऑफिसलाही लेखी सगळं देऊन देखील अद्यापपर्यंत याविषयी कुठल्याही अधिकाऱ्यांनी याच्यावर निर्णय काही घेतलेला नाही. सध्या अशी परिस्थिती झाली आहे की पूर्ण पूल उलटा होऊन रस्त्यावर सगळा पडलेला आहे. त्याच्या तारा हे सगळं म्हणजे जाता येता लोक म्हणजे साधं चालत पायी सुद्धा जाता येत नाही. अशी अवस्था असताना देखील शासनाचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. तरी आमच्या गावापासून एक अर्धा किलोमीटर एक जगदाळे वस्ती म्हणून आहे, त्या वस्तीचा गावाशी संपर्क तुटलेला आहे. शेतात जाता येता येत नाही, जनावरांना येता येत नाहीत किंवा काहीही नाही. तरी शासनानं त्वरित आपत्कालीन याच्यामध्ये घेऊन याची तात्काळ दुरुस्ती करावी व गावकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा आणि शासन दरबारी याची नोंद घेण्यात यावी. विविध बातम्यांसाठी तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.